शहरातून एक आनंदाची आणि भक्तिमय बातमी समोर येत आहे। आई गावदेवी रागाई मातेचा पालखी सोहळा आणि यात्रोत्सव 9 एप्रिल ते एप्रिल 10 दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। रागाई देवीच्या पवित्र मंदिर परिसरात यावर्षी विशेष आकर्षण ठरली आहे ती चांदीची भव्य सजावट। ही सजावट भक्त जनार्दन म्हात्रे यांनी स्वखर्चाने केली आहे। चिंचोड्याचा पाडा आणि कुंभारखान पाडा येथील ग्रामस्थ मंडळ अनेक वर्षांपासून परंपरेने रागाई देवीची पूजा आणि आराधना करत आहे। नवसाला पावणारी आणि भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवणारी देवी म्हणून रागाई माता प्रसिद्ध आहे। परशुराम म्हात्रे यांनी आयुष्यभर रागाई मातेची निस्वार्थ सेवा केली आणि त्यांच्या 5ही मुलांनी श्रीधर, जनार्दन, प्रल्हाद, सोन्या आणि श्याम म्हात्रे यांनी ही परंपरा पुढे चालवली आहे। जनार्दन म्हात्रे यांनी सांगितलेल्या एका घटनेनुसार सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या भावाला श्रीधर म्हात्रे यांना मंदिरात विश्रांती घेत असताना मध्यरात्री कळसावर वीज पडली, मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही। हा देवीचा चमत्कार मानला जातो। या दैवी अनुभवातून प्रेरित होऊन जनार्दन म्हात्रे यांनी मंदिराचे सुशोभीकरण केले आणि सुमारे 1 कोटी रुपयांची चांदीची सजावट अर्पण केली, ज्याची किंमत आज 4 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचे सांगितले जाते। आजही ग्रामस्थ तन, मन आणि धनाने योगदान देत रागाई देवीचा यात्रोत्सव आणि पालखी सोहळा आनंदात आणि भक्तिभावाने साजरा करत आहेत। मुकुंद म्हात्रे, मी स्थानिकच आहोत आणि ही जी यात्रा जी आहे ही चिंचोड्याचा पाडा आणि कुंभारखान पाडा मिळून ही यात्रा दरवर्षीप्रमाणे होते। देवीची आख्यायिका ही आहे की देवी रागाई देवी आहे। देवीचं नाव रागाई का पडलं? कारण देवी मोठ्या गावातून रागाने निघून आलेली आहे। वास्तव्य मोठ्या गावात होतं आणि मोठ्या गावातली जी लोटू आई आहे ती मोठी आई आणि ह्या सगळ्यात छोटे आहे पण रागाने निघून आल्यात का त्याच्यामुळे रागाई देवी नाव पडलेलं आहे। ॲक्च्युली परशुराम कुटुंब जे आहे हे खरोखर परशुरामांची कृपा आहे आणि त्यांना श्रीधर म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, सोन्या म्हात्रे आणि आपला श्याम म्हात्रे असे 5 मुलं आहेत आणि खरोखर या कुटुंबावर जी देवाची कृपा आहे ती आहे की आपण आख्यायिकेमध्ये ऐकलं की एवढी वीज पडून सुद्धा श्रीधर म्हात्रे त्या ह्याच्यातून वाचले गेले। पण श्रीधर म्हात्रेंना त्याच्यानंतर जो यश प्राप्त झालं, आज श्रीधर म्हात्रेंचं जे वक्तृत्व होतं ते जेव्हा भाषण करत होतं तेव्हा खरोखर एक म्हणजे तुकारामांची जेव्हा आपण अभंग गातो असे त्यांच्या भाषणामध्ये तुकारामांची गाथा म्हणा, एकनाथांचे अभंग म्हणा, हे सगळे त्यांच्या भाषणामधून यायचे। ॲक्च्युली त्यांचं शिक्षण कमी असताना सुद्धा त्यांनी जे त्यांच्या भाषाशैलीवर जे प्रभुत्व मिळवलेलं ते खरोखर वाखाणण्यासारखं आहे। आणि त्यांच्यानंतर आज जनार्दन म्हात्रे साहेबांचं जे आहे त्यांचं निधन झाल्यानंतर आज पूर्णतः जनार्दन म्हात्रेंनी त्या कुटुंबाला जी भरारी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर जे यश संपादन होत आहे, आज खरोखर एक BJPचा नगरसेवक, एक शिवसेनेचा नगरसेवक आणि आज एक मनसेचा नगरसेवक एका परिवारातून आज निवडून येणं हे खायची गोष्ट नाही आणि खरोखर त्या परशुरामांची कृपा आहे। यांच्या वडिलांचं नाव परशुराम आहे आणि खरोखर ते खरंच ती एक त्यांच्या कुटुंबावर एक आशीर्वाद आहे। आणि तसं म्हटलं तर आज पूर्ण दोन्ही पाड्यातून वर्गणी पण चांगली जमा होते। आज रवींद्र चव्हाण यांच्याकडनं वर्गणी 50,000 मिळाली। साहेबांचं तर दरवर्षी जेवढं आतमध्ये जी सजावट आहे ती जनार्दन म्हात्रे साहेबांच्या याच्यातून होते आणि सर्व गावकरी जे आहेत सडा हस्ते देवीच्या उत्सवाला जे देवीच्या यात्रेला जे आहे सडा हस्ते मदत करत असतात आणि त्याचं प्रत्येक काल तुम्ही बघितलं असेल एक भव्य दिव्य जी यात्रा जी आहे, पालखी जी आहे ती खूप चांगल्या स्वरूपात काल पालखी निघाली आणि खरोखर त्या पालखीला एवढी लोकसंख्या होती, एवढी उपस्थिती होती आणि हे देवीचंच तत्व आहे की देवी सर्वांना आरोग्य देते, सुख शांती देते आणि म्हणूनच हे जे दान देण्याचं आहे ती वृत्ती जी आहे ह्या दोन्ही पाड्यातील लोकांची झालेली आहे आणि त्यामध्ये जनार्दन म्हात्रे साहेबांचा जो वाटा आहे तो खूप मोठा आहे। आज जे चांदीचं काम जेवढं केलेलं आहे ते जनार्दन साहेबांनी स्वतः केलेलं आहे आणि अख्खं सर्व जे खर्च आहे या म्हणजे मंदिराला जर सुशोभीकरणाचा सिंहाचा जर वाटा आहे तो जनार्दन म्हात्रे साहेब यांच्या परिवाराचा आहे, कुटुंबाचा आहे आणि हीच देवीची आख्यायिका आहे आणि हेच आम्ही जाणतो की आमची कुठलीही जेवढं काही अडीअडचणी आहेत त्या सगळ्या पूर्ण होतात। देवीच्या कृपेने सर्व गावाला आशीर्वाद मिळत असतो आणि म्हणून मोठ्या उत्साहाने हे साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे आमच्या रागाई माता देवीच्या उत्सवाला
चिंचोडा पाडा आणि कुंभारखान पाडा खूप असा उत्साहाने जत्रा भरते आमच्या आणि ह्या यात्रेला बहुसंख्येने नगरसेवक आपले नागरिक या उत्सवाचा दर्शन घेतात, देवीचं दर्शन घेतात आणि आमची देवी ही नवसाला पावणारी देवी आहे. आणि यावर्षी आमच्या घरामध्ये या इलेक्शनमध्ये माझी पत्नी शिवसेना पक्षातून निवडून आली, माझी सूनबाई रवीना राहुल म्हात्रे या भाजपच्या पक्षातून निवडून आले आणि माझा सक्का भाऊ छोटा प्रल्हाद परशुराम म्हात्रे हा मनसेमधून निवडून आला. या तिन्ही उमेदवारांच्या तर्फे सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या देवीचं दर्शन जे नागरिक दर्शनाला येतात त्यांना नक्कीच देवी पावल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. राजाई देवीला काय नवस केला होता का? नवस असा काय नाही, आमच्या देवीवर श्रद्धा आहे, आमची खूप श्रद्धा आहे आणि पावते देवी मला प्रत्येक वर्षी कुठल्याही संकटाला माझ्यासाठी धावून येते आणि मला कुठेही संकटामध्ये टाकत नाही एवढा विश्वास आमच्या देवीवर आहे. काय काय कार्यक्रम झाले 2 दिवसामध्ये आता? काय ना काल पालखी होती, खूप याला पालखीला लोक आली होती. मला तर वाटतं 2-3 हजार लोक असतील. एवढी संख्या आमच्या गावातून महिला पुरुष सर्व मुलं मुली सर्व एकत्र या उत्सवाला हजर असतात सर्वजण. आणि आज काय काय कार्यक्रम आहे? आज काय फक्त यात्रेचं दर्शनासाठी. हां कुठे जाते पालखी? कुठून कुठे ना जाते? इथून आणि आमची जी त्याच्यामध्ये निघते मग चिंचोड्याचा पाडा कुंभारखान पाडा असं दोन्ही गावातून फिरून येते आमची पालखी. आणि या देवीची काहीतरी आख्यायिका पण आहे त्याविषयी? देवीचं आमचं बोलायला गेला तर खूप काही बोलण्यासारखं. म्हणजे आमचा मोठा भाऊ तुम्हाला माहीत आहे श्रीधर परशुराम म्हात्रे नगरसेवक होते राष्ट्रवादीचे. तर 25-30-40 वर्षापूर्वी तेव्हा इथे हा स्लॅब नव्हता, तेव्हा कौलाचं हे होतं, छप्पर कौलाचं होतं. तर त्यावेळेला माझा भाऊ आणि त्याचा मित्र या मंदिरात झोपले होते रात्री आणि मला तर वाटतं 3-4च्या दरम्यान 3-3:30च्या दरम्यान कलसातून वीज पडली आणि ती वीज देवीला न लागता आमच्या भावाच्या कॉर्नरनी भिंत पडून गेली आणि कोणाला माझ्या भावाला पण इजा नाही झाली, कोणालाही त्रास नाही, फक्त भिंतीला एवढं मोठं या समोरची खिडकीतून पार झाली ती. तेव्हापासून आम्हाला देवीचं आला खरं सत्व आहे देवीचं. देवी चमत्कार आहे देवीमध्ये असं. म्हणजे पूर्ण दोन्ही गावांना विश्वास पडला की नाही बाबा आपली देवी नवसाला पावणारी आहे आणि जागृती आहे. पण अजून पण असे काय पूर्ण घटना झाली? त्याच्यानंतर अशी घटना झाली नाही. मग मी आपल्या मंदिरात जे चांदीचं डेकोरेशन केलेलं आहे तो कमीत कमी 1 करोड रुपये खर्च केला आहे मी. स्वतः कोणाची मदत नाही घेतली, स्वतःच्या खर्चाने 1 करोड खर्च केला आणि भव्य दिव्य दिसतं आतमध्ये. आता त्याची किंमत 4-4.5 कोटी रुपये झाली आता भाव वाढल्यामुळे. आता देवीवर आमची श्रद्धा आहे